नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज असाच विचार एक मनात आला की आपली खाद्य संस्कृती किती प्रगल्भ आहे. मग ते शाकाहारी पदार्थ असोत किंवा मांसाहारी पदार्थ असोत. आता हेच बघा ना, आपण एखादी भाजी आणली तर त्या भाजीचे आपण कितीतरी वेगवेगळे प्रकार बनवतो आणि ते वेगवेगळे प्रकार बनवले तरी प्रत्येक वेळेला त्याची चव ही वेगळी असते आणि अप्रतिम अशी बनते. तर आज अशीच एक मी भाजी तुम्हाला दाखवत आहे. आता हेच बघा ना, गवारीची भाजी आपण 3 ते 4 पद्धतीने बनवतो आणि प्रत्येक वेळेला त्याची वेगळी आणि मस्त अशी चव येते. तर आज मी तुम्हाला गवारीची अशीच सोपी भाजी दाखवत आहे. त्याचं नाव आहे मीठ गवार किंवा खारी गवार. तर इथे मी गवाराची देठं काढून टाकलेली आहेत आणि अख्खीच गवार वापरणार आहोत आणि ही 2 ते 3 पाण्यातनं मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर या भाजीत घालण्याकरता मी साधारण 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर या खलबत्त्यामध्ये मस्त अशा कुटून घेऊयात. मस्त मिरची आणि लसणीचा ठेचा तयार झालेला आहे. हे थोडंसं मी जाडसरच ठेवणार आहे. आता इथे पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी बनवलेला ठेचा घातलेला आहे आणि 2 चमचे मी दाण्याचं कूट घातलेलं आहे. हे दाण्याचं कूट मी कच्च्या दाण्यापासून बनवलेलं आहे. दाणे भाजून घेतलेले नाही आहेत आणि आता याच्यामध्ये हे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर ठेचा आणि दाण्याचं कूट मी साधारण 2 ते 3 मिनटं छान परतून घेतलेलं आहे. खमंग असं हे बनलेलं आहे. आणि मगाशी सांगायचं राहिलं की मी इथे गवार अर्धा किलो गवार वापरलेली आहे. तर ती आता याच्यामध्ये घातलेली आहे. गवार घालून झाल्यानंतर मी छान ती मिक्स करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत एकदा हे छान मी मिक्स करून घेत आहे. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आणि ही गवार अधूनमधून छान परतून घ्यायची आहे, जेणेकरून खाली जे दाण्याचं कूट आहे आणि ठेचा आहे तो सर्व गवारीला छान लागेल. मस्त चवीला अप्रतिम लागणारी अशी मीठ गवार म्हणजेच खारी गवार तयार झालेली आहे. गवार ही पटकन शिजते. तर आता छान शिजलेली आहे गवार आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर मी आता गॅस बंद करून घेत आहे. मस्त गरमागरम अशी मीठ गवार तयार झालेली आहे. खरं तर ही लोखंडी तव्यावर बनवतात, पण माझ्याकडे लोखंडी तवा नसल्यामुळे मी ही पॅनमध्ये बनवलेली आहे. बनवायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे. ही नुसती खायलासुद्धा अप्रतिम लागते. या व्यतिरिक्त तुम्ही दही भात, पोळी भाकरीबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता. तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.